आपले आरोग्य आपली जबाबदारी। आरोग्य टिप्स, डॉक्टरांचे मार्गदर्शन, आजार, उपचार, योगा, व्यायाम, आरोग्य चाचण्यांची माहिती। आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। फिटनेसचा आदर्श श्री सत्यवानजी कदम, सोलापूर। सोलापुरातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि सर्वोदय योग मंडळाचे सक्रिय सदस्य श्री सत्यवानजी कदम हे फक्त नावानेच नव्हे तर त्यांच्या जीवनशैलीनेही एक आदर्श निर्माण करत आहेत। दररोज पहाटे 5:30 वाजता उठून व्यायाम करून ते स्वतःला तंदुरुस्त ठेवतात। त्यांच्या या शिस्तबद्ध जीवनशैलीतून मिळालेलं आरोग्य, ताजेतवानेपणा आणि सकारात्मकता आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। भारतभर जैविक शेतीचा प्रसार करताना त्यांनी आरोग्य आणि निसर्ग या दोन्हीचा सुंदर संगम घडवला आहे। प्रत्येक माणूस फिट राहावा, निरोगी राहावा हा त्यांचा संदेश घेऊन ते सोलापूर शहरात जनजागृती करत आहेत। आणि आता चला त्यांच्याच तोंडून ऐकूया, योगामुळे माझ्या जीवनात काय बदल घडले। त्यांच्या अनुभवातून आपल्यालाही नक्कीच प्रेरणा मिळेल। नेटसर्फमधील डायनॅमिक लीडर, प्रत्येकांच्या घरात जाऊन जैविक शेतीचे महत्त्व पटवून देणारे, अतिशय मेहनती व्यक्तिमत्व, त्यासोबतच आपलं आरोग्य स्ट्रॉंग करण्यासाठी सकाळी उठून व्यायाम करतात। त्यांच्या जीवनात काय बदल झाला व्यायाममुळे, आपण त्यांना विचारूया। नमस्कार, माझं नाव सत्यवान कदम, मी प्रॉपर सोलापूरचा आहे आणि गेले 20 वर्षापासून मी नेटसर्फ कंपनीमध्ये काम करतो। आणि नेटसर्फ कंपनीमध्ये काम करत असताना मला लक्षात आलं की आमचं जे शेड्यूल आहे हे सकाळी आम्ही 7-7:30ला फील्डवर निघतो आणि रात्री यायचा टाईम आम्हाला नसतो। पण ज्यावेळेला एका माणसाला मी ICUमध्ये भेटायला गेलो काय सफरचंद घेऊन, आणि त्याचं वय पण जास्त नव्हतं, त्याचं वय मला वाटतं 40-45 वय होतं। आणि त्यावेळेला कळालं की ते कशामुळे झालेलं आहे, तर कुठल्याही शरीराची हालचाल न झाल्यामुळं त्याला तो प्रॉब्लेम क्रिएट झाला होता। मग त्या दिवसापासून आपण एक अक्कल विकत घेतली म्हणायला हरकत नाही आहे। त्या दिवसापासून आम्हीच म्हणलं की यायला आपल्या शरीराची हालचाल ही व्हायला पाहिजे। त्या दिवसापासून पहाटे 5ला उठणं हा आमचा नित्य नियम आहे। झोपायचं किती वाजता आम्हाला माहीत नाही आहे। पहाटे 5ला उठणे, 5:30-5:45 इथं ट्रॅकवर येणे, अर्धा-पाऊण तास पूर्ण घाम निघस्तोवर वॉकिंग करणे। त्यानंतर आमचे योगगुरू गरड साहेब ह्यांचं ह्या ग्रुपला सगळ्यात मोठं योगदान म्हणजे गरड साहेबांचं आहे। हे वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि ह्यांनी जे मार्गदर्शन आम्हाला केलं गेले मला वाटतं 4-5 वर्षापासून, नाही मी 5 वर्षापासून येतोय, मंडळ 15 पासून आहे, मी 5 वर्षापासून इथे येतोय। ह्या 5 वर्षामध्ये मला एवढी फ्लेक्झिबिलिटी शरीरामध्ये आली। माझं वजन 106 होतं, ते आता जवळजवळ 90ला आलेलं आहे आणि 60 पण आणेन काही दिवसानं। हां, म्हणजे शब्द चांगले आहेत ते। दुसरी गोष्ट म्हणलं तर ह्याच्यामुळे काय झालं की माझ्या शरीराला कुठल्याही प्रकारचं BP, शुगर, मूळव्याध, भगेंदर, धर्मेंद्र असलं काही नाही आहे। काय मैं स्वस्थ हो, मैं मस्त हो, मैं जबरदस्त हो। तर हा योग आम्ही रोज सकाळी म्हणतो। ह्याच्यामुळे आमच्या कामामध्ये, दिवसभरामध्ये जे आम्ही काम करतो त्यात ऊर्जा बॉडीमध्ये येते, पॉझिटिव्ह एनर्जी येते। आमची बुद्धीसुद्धा ह्याच्यामुळे बुद्धीला सुद्धा विकास होतो। आमची जी विचार करायची क्षमता आहे ती उंचावते आणि ह्याच्यामुळं आम्ही आज स्वस्थ आहे, उद्या स्वस्थ राहीन। परवाच मला एकाने विचारलं की आता येणाऱ्या 1 तारखेला माझा बड्डे आहे काय, मागच्या वर्षी मला एकाने बड्डेला विचारलं की तुझा कितवा बड्डे आहे, त्याला म्हणलं अरे माझे अजून 46 शिल्लक आहेत काय, आता तू मोजून घे किती करायचं ते। म्हणजे माझं 54वा होता। म्हणजे मला एवढं माहिती आहे की माझं शरीर, मी जर रोज योग केला तर माझं हे जे पिंड आहे हे 100 वर्ष सहज गाठू शकतो। थँक्यू व्हेरी मच। भारत माता की, भारत माता की जय सोलापूर, जय सोलापूर। करो योग, करो योग। मैं स्वस्थ हूँ, मैं स्वस्थ हूँ, मैं जबरदस्त हूँ। थैंक यू वेरी मच।